नमस्कार. कधी-कधी आपण एखाद्या ठिकाणी फक्त काही क्षण कॅमेरामध्ये कॅप्चर करायला जातो. पण आयुष्य आपल्यासाठी काहीतरी खूप मोठं सरप्राईज ठेवून बसलेलं असतं. या वुमन्स डेला मी फक्त एक साधा व्लॉग शूट करायला गेले होते. तिथे मला दिसली स्वप्न बघणारी, शिकणारी, पुढे जाण्याची धडपड करणारी अनेक प्रेरणादायी महिला. मेहंदी, मेकअप, आर्ट अशा स्किल्स शिकताना त्यांच्यातला कॉन्फिडन्स आणि होप स्पष्ट जाणवत होती. पण अचानक एक असा क्षण आला ज्याची मी अजिबात अपेक्षा केली नव्हती. स्टेजवरून माझं नाव अनाउन्स झालं आणि काही क्षणातच माझा साधा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात प्राऊड मोमेंट बनला. हा व्लॉग फक्त माझ्या सन्मानाचा नाही, तर त्या प्रत्येक महिलेच्या स्वप्नांचा आहे, जी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झगडते. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित ही गोष्ट तुम्हालाही तुमच्या स्वप्नांपर्यंत विश्वास ठेवायला प्रेरणा देईल. सो थँक यू. पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. हॅलो, मी तुम्हाला आता भेटवते वैशाली ताईंशी. तर त्यांनी आज हा इतका सुंदर, मागच्या वेळेस पण कशानिमित्त टाकला तो पण खूप छान. हा, महिला बचत गटाचा मी ब्लॉग पण टाकला होता. तर तो पण इतका छान होता, खूप साऱ्या नॉलेजेबल होतं महिलांसाठी. तर ह्या आहेत त्या, त्यांनी आयोजन केलं होतं, तर त्या तुम्हाला सांगतील. आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांसाठी खूप असे उपक्रम केलेत. त्याच्यामध्ये नथ आहे, मेकअप आहे, हेअरस्टाईल आहे आणि मेहंदी महिलांसाठी आहे. खास करून खाऊ गल्ली ठेवलंय. कारण की महिलांना आता घरी काम करून यायचं म्हटलं की खूप वेळ होतो. त्यामुळे महिलांसाठी खाऊ गल्ली ठेवले. त्यामुळे महिला आवर्जून 11 वाजता हजर झालेत म्हणजे. आणि तुम्ही पाहू शकता आता एवढी गर्दी आहे ना इथे, हे बघा. मी आणि तुम्हा दाखवते. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला थोडा उशीर झाला, पण आज सुद्धा खूप साऱ्या महिलांसाठी इथे उपक्रम होतो, ज्याचा आपण खरंच फायदा घेतला पाहिजे. खूप छान आहे हे सगळं. तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली आज मलाच थोडासा उशीर झाला. लास्ट टाइम मी खूप लवकर आले होते, पण आज थोडंसं कामामुळे जरा लेट झालं. पण काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम आपण अजून लवकर येऊन काम करूयात. पण बघा, एवढ्या महिलांचा छान रिस्पॉन्स आहे. इथे नथ शिकतायत त्या. ते नथ मेकिंगचा क्लास चालू आहे आणि इकडे चालू आहे अरिवर्कचा आहे ना, एकदा ते घे. प्रश्न विचारू का? व्हिडिओ मध्ये सांगा मला. आता तुम्ही क्लास घेताय का? हा. किती म्हणजे कसा रिस्पॉन्स वाटला तुम्हाला इथे? चांगलं वाटलं. छान वाटलं. सगळ्या महिलांना पण हे शिक्षण घेऊन सगळ्यांसाठी उपयोगाचंच ठरलेलं आहे. कारण आजच्या दिवसामध्ये त्यांना मी बेसिकची माहिती दिली आहे. याच्यामुळे म्हटलं एक स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची संधी दिली. एक्झॅक्टली. आणि त्या ताईंमार्फत ताईंमार्फत महिलांना भेटलं ते मला खूप आनंद वाटला. आनंद वाटला. खरंच त्या खरंच खूप छान काम करतात. लास्ट टाइम पण तो महिला बचत गटाचा कोर्समुळे पण खूप फायदा झाला. आणि ह्यावेळेस पण मला विचारायचं बाकीच्यांना पण, की तुम्हाला आता इथे येऊन काय शिकायला मिळालं आणि कसं तुम्हाला वाटलं, ह्याच्यामध्ये कसं रिस्पॉन्स? बेसिक माहिती झाली तरी ऍडव्हान्सचा क्लास लावता येईल. आणि घरगुती कामांमुळे जमत नाही तर घरगुती आपले आपले स्तर शिवू शकतो. करेक्ट करू शकतो basic. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरं, हे म्हणे आहे तुमच्याकडे? खाली ताई खूप डुबून गेल्यात त्या कामामध्ये. कसा वाटला तुम्हाला शिकवून? ताईंनी कसं शिकवलं? छान शिकवलं, एकदम समजेल असं सांगितलं. करेक्ट घराच्या बाहेर पडायची गरज नाही, घरामध्येच करता येईल. करेक्ट करेक्ट. घरी बसून पण आपण काहीतरी आत्मनिर्भर होऊ शकतो. हा जो इनिशिएटिव्ह आहे ना मॅडमचा, तो खूपच छान आहे. आणि ह्या आहेत आपल्या वैशाली मॅडम दुसऱ्या. लास्ट टाइम पण. आता तुम्ही बोला, कसं वाटतंय तुम्हाला आणि काय काय केलं आपण आता इथे?
छान. मी वैशाली रत्नपारखी. आज आपण सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या आज या ठिकाणी वैशाली मांगोळे आणि श्रीकांत पाटील यांनी महिलांसाठी खूप छान उपक्रम राबवला. त्यामध्ये महिलांना आरी वर्क क्लासेस, नथ मेकिंग, हेअरस्टाईल, मेकअप, परत मेहंदी, खूप सारे असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम या ठिकाणी ठेवले. म्हणजे महिलांना इथे खूप छान शिकण्याची संधी मिळाली आहे. आज ह्या शिकून यांचा छोटा मोठा एक व्यवसाय महिला सुरू करू शकतात. आणि त्याचबरोबर इथे वुमेनचे पण बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचे प्रोडक्ट विक्रीसाठी आणले. तसंच इथे त्यांनी खाऊ गल्लीचंही नियोजन केले, म्हणजे जेणेकरून महिला इथे जमतील आणि तिथे खाऊ गल्ली खूप छान आणि खूप छान प्रतिसाद आहे. आणि मला वैशालीताईंचं खरंच धन्यवाद पण बोलायचं आहे. माझी राजमाता प्रतिष्ठान ही संस्था आहे, त्या अंडर मी प्रशिक्षण महिलांसाठी देत असते. तर त्यांनी हे मला प्रशिक्षण द्यायची संधी दिली, त्याबद्दल खरंच मी ताईंचंही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तसं खरं अगदी आहे. खूप खूप फायदे होतात आणि त्या स्वतः पण एवढ्या इनिशिएटिव्ह घेऊन करतात महिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू ताई, सगळे रेडी आहेत त्याचे. हा, ह्या विसरले मी. या पण वैशालीताईंच्या छोट्या बहीण आहे आणि त्या पण खूप कुकिंगचे छान क्लासेस घेतात. तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर इथे टाकेन त्यांचा. आणि खरंच खूप छान छान सगळ्याजणी शिकल्या. मस्त दिसतायत. इथे मेकअपचा क्लास चालू आहे. या मेकअप आर्टिस्ट, तुमचं इंट्रोडक्शन द्या. मी सूर्या दळवी. माझं पार्लर आहे विवेकानंद सोसायटी केसनमध्ये आहे, जोगेश्वरी नसऱ्याच्या अपोजिट साईडला. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पण थोडंसं स्वतःकडे लक्ष देता यावं आणि स्वतःला सुद्धा छान दिसता यावं म्हणून आज त्यांच्यासाठी स्पेशल डे श्रीकांत पाटोळे यांनी केसनमध्ये आयोजन केलेलं होतं आणि तिथेच आम्ही सर्व महिलांना खुश करण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू. तो त्या ह्यांचा नंबर मी वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम सोबतच आधारचे KYC, लाडकी बहीण योजनाच्या KYCs आणि विविध आधार कार्ड रिलेटेड गोष्टी ते होत्या. त्यासाठी पण स्टॉल्स मांडलेले होते आणि उमेद संस्थेचे म्हणजे गव्हर्मेंटचे स्टॉलसुद्धा इथे होते. त्यासोबत खूपच छान वेगवेगळ्या महिलांना उपक्रमात थ्रू मदत करण्याचा जो वैशालीताईंचा आणि श्रीकांतदादांचा जो इनिशिएटिव्ह होता तो खूपच छान आणि सक्सेसफुल पार पडलेला आहे. तर अशा व्यक्तिमत्वांची खरंच आता खूप गरज आहे. सो थँक्यू ताई, खरंच खूप थँक्यू की हा नाही, सगळा उलट तुम्ही तुम्ही आला आयोजित त्याबद्दल केला. मी तुम्हाला धन्यवाद म्हणते. नक्की तुम्ही घरी पण या. हो, नक्की नक्की. तर आता इलेक्शनची गडबड असल्यामुळे आमचं हो, ते लास्ट टाइम धावपळ आहे. पण खूप हो, हे होते. मी पण कॉल केलते पण तुम्ही गडबडीत होतात त्यावेळी. नक्की येऊ. टाइम भेटला तर नक्की येऊ. टाइम वेळात वेळ काढून. नक्की नक्की आणि या. पुढे शिबिर असला तर तुम्ही आवर्जून लवकर या. हो. उशीर नका करू या वेळेस. हा ना, नाही नमस्कार, मी माधुरी घोडे. मी आज अहिल्यानगर येथून आलेले आहे. आज आमच्या राजमाता प्रतिष्ठान ही संस्था त्याच्या मार्फत आम्हाला प्रशिक्षणाचे काम दिले होते. त्यामध्ये मी आज मेकअपचा वर्कशॉप घेतलं होतं. तर आज मी ते बायकांना मेकअपचा डेमो दिला. 2 टाईपचे दिले, एक सावळ्या स्किनवरती आणि एक फेअर स्किनवरती. आज आम्हाला इथे आमच्या संस्थेला येण्याचा मान हा पाटोळे सरांनी आणि वैशालीताईंनी आम्हाला इथे येण्याचा मान दिला, तर त्यांचे मी आभार मानते. आणि आज इथे येऊन आज खूप छान वाटलं. आज जागतिक महिला दिन, महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व महिलांनी आज ज्याप्रमाणे आज आम्ही करतोय काम किंवा आज आम्ही प्रशिक्षण दिलंय त्याप्रमाणे सगळ्या बायकांनी असंच आमच्यासारखं काहीतरी शिकावं आणि प्रशिक्षण द्यावं किंवा शिकलेलं काहीतरी त्याचा वापर करावा, 2 पैसे कमावे आणि आपल्या संसाराला हातभार लावावा अशी माझी इच्छा आहे. कारण आज मी पण तेच करते. थोडासा कमवलं म्हणजे घरी पण थोडासा आधार होतो. सेल्फ. आणि इथे मला खूप छान वाटलं.
धन्यवाद. तुम्ही खूप छान बोललात आणि खरंच तुम्ही जसं म्हणतायत ना की महिलांनी करायला पाहिजे, स्वतः सेल्फ डिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. चूल आणि मूल हा एकमेव ऑप्शन नाही आपल्यासाठी. खरंच सांगायचं, खरंच त्यांनी खूप छान सांगितलं. महिलांना आपणच एकमेकींना मदत करूयात आणि पुढे जाऊयात. सो जर आज असे जे श्रीकांत दादा आणि वैशाली ताई हे जे असे सपोर्टिव्ह घेतायत ना आपल्याला, तरी अरे यांचा सपोर्ट घ्या आणि पुढे जा. हे सगळ्यांनी नथी दाखवा आपल्या. नथ घातलीये, एक बोट लावा नथीला, दाखवा जरा कशी झालीये. आज महिला दिनानिमित्त आज काहीतरी तुम्ही शिकलात आणि त्यात एक आपले जे अलंकार असतात त्याच्यातला खरंच म्हणजे महत्वाचा जो अलंकार आहे का नथ. जे काय म्हणतात लग्न झाल्यावर आई वडिलांनी काही नाही दिलं तरी चालतं, पण आई वडील आपल्याला नथ देतात आणि आज प्रत्यक्ष तुम्ही ती बनवली आणि बनवून स्वतः घातली. हे जे काय म्हणतो आपण स्किल आहे. तुम्हाला भेटलंय हे कुणामुळे भेटलंय? देणार का? त्यांच्यासाठी बोला. ताईंनी एवढा आमच्यासाठी खास महिला दिनासाठी कार्यक्रम ठेवला, त्याच्याबद्दल आम्ही सर्व महिला त्यांच्या आभारी आहोत आणि असेच कार्यक्रम करत राहू आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि भरपूर आनंद झालाय आज की एवढा कार्यक्रम छान ठेवला, सगळं व्यवस्थित झालं आणि भरपूर काही आम्हाला शिकायला भेटलं. त्याबद्दल खरंच खूप खूप त्यांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण शिकलात हे पण महत्वाचं आहे. शिकायचं आणि काहीतरी करून दाखवायचं. आणि कोणी बोलतंय का? वैशाली ताई आल्या. वैशाली ताई आल्या. आज पहिल्यांदा तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वैशालीताईंनी असं महिला दिनानिमित्त खूप छान कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये नथ निमित्त शिक्षण ठेवलं होतं. तर त्यामध्ये ही खूप छान प्रकारे मॅडमनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही बनवली. त्याबद्दल त्या मॅडमचेही धन्यवाद आणि वैशालीताईंचे तर खूप खूप आभारी आहे. अजून कोण बोलतोय? खूप छान रिस्पॉन्स आहे आणि असाच महिलांनो प्लीज केशनंदकर, वाघोलीकर, सगळे पुणेकर प्लीज रिस्पॉन्स द्या असा सुंदरसा आपल्या स्पेशली केशनंदकरांसाठी. वैशालीताईंनी हॅलो ताई. त्या ताई आहेत वैशाली. या दोन वैशाली. यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्या सगळे यांचे शिबिर आहेत आणि यांच्या प्रतिसादामुळेच आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करू शकलो आहे. त्यामुळे मी यांचे आधी धन्यवाद करते. खूप खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ. खूप म्हणजे खूप सुंदर असते. मी आवर्जून तुमची व्हिडिओ बघते. मी बघते, आमच्या यांना दाखवते, सगळ्यांना दाखवते. खूप छान व्हिडिओ बनवते. थँक्यू. असं अप्रिशिएशन मिळालं ना की काम करायचं. मी म्हणजे एकदा नाही 2दा-3दा तुमचे व्हिडिओ पाहिले स्वतः. तुमची लिंक ओपन करून शक्यतो मी लिंक कोणाची ओपन नाही करत, तरी सुद्धा मी लिंक ओपन करून तुम्हाला मी फॉलो सुद्धा केलंय. तुम्ही पहा. थँक्यू. देख रहे हो मेरी खुशी. थँक्यू गाईज, थँक्यू. एवढं प्रेम करण्याबद्दल खूप खूप धन्यवाद.